सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर तसेच इथे बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण की मी तुमच्या सर्वांचे चेहरे बघते, कारण की तुम्ही आता बोर होताय. इतक्या वेळेपासून इतके शांत बसलेले होते. आता म्हणजे तुम्ही म्हणजे सगळेजण इथे बसलेले सगळे असं तुम्हाला असं वाटतंय की एकाचा सत्कार झाला की लगेच दुसऱ्याचा झाला की लगेच तिसऱ्याचा. हा कार्यक्रम संपेल केव्हा? ज्या वेळेस मी पण तुमच्या एजची असताना मी इथे खाली बसली की मला हे प्रमुख अतिथी यायचे तर मला खूप बोर व्हायचं बरं. मी म्हणायची अरे बाबा कधी संपेल हा कार्यक्रम. पण तुम्ही सर्व खूप गुणी मुलं आहात. तुम्ही इतकं शांतपणे सर्वांचं ऐकतायत. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. मी फक्त तुम्ही अभ्यास कसा करायचा त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. जर एखादी आता तुमचे शिक्षक तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणे शिकवत असतील, तर आता एखादी लेसन तुम्हाला शिकवला, तो टॉपिक तुम्हाला कळत नसला तर तुम्ही तो शिक्षकांना विचारून तुम्ही क्लिअर करतात का? आणि शिक्षक तुम्हाला व्यवस्थित सांगतही असेल तरी तुम्हाला कळला नाही. आता मोबाईल सगळे मुलं मुली सगळे यूज करतात, मोबाईल यूज करतात. यूट्यूब, गुगल ह्या चांगल्या प्रकारे यांचा वापर केला पाहिजे. आता जर तुम्ही गुगलला तुम्ही कुठलाही टॉपिक सर्च करा, ते तुम्हाला सर्व दाखवल्यानंतर आपण तिथून स्टडी करायचा. घरी गेल्यानंतर आपण काय करतो, शाळेतनं घरी गेल्यानंतर जास्त करून मुलं तर ती बॅग कुठे फेकली की चालले खेळायला. पण तुम्ही थोडा वेळ अभ्यास करता का? मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, जर तुम्हाला एखादी टॉपिक कळत नसेल तो घरी तुम्ही बघा, तुम्ही पुस्तक उघडा. त्यानंतर तो ज्या वेळेस तुमची त्या टॉपिकच्या संदर्भात तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल त्या दिवशी तुम्ही, आता जर तुमचा पेपर असला तर तुम्ही त्यात आहे ना, एक पेज काय तुम्ही 10 पेज त्या टॉपिकच्या संदर्भात तुम्ही लिहू शकतात. त्यामुळे आता तुम्ही एकटा 5वी ते 9वीचे विद्यार्थी असणार, आता 10वीचे पेपर चालू आहे तर 10वीचे विद्यार्थी नसणारच. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की अभ्यास हा मनापासून आणि जिद्दीने केला पाहिजे. आज मी म्हणजे या पदापर्यंत येण्यासाठी मी छोट्याशा गावातनं, म्हणजे सांगवी गावाचीच मी मुलगी आहे. सांगवी गावातनं मी काकांकडे शिक्षण घेतलं, काकांकडे शिक्षण घेऊन मी आज या पदावर इथे पोहोचली आहे. प्रत्येकाला सोपं नसतं इथपर्यंत येणं. तुम्ही सगळ्यांना म्हणजे सोपं नसतं, पण जिद्द ही सगळ्यात महत्वाची असते. जर आज म्हणजे जिद्द जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एखादी स्वप्न ठेवलं तर ते म्हणजे मुलींमध्ये इतकी जिद्द असते ती पूर्ण होऊ शकते. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार आहे की जिद्दीने अभ्यास करायचे. स्वप्न हे खूप मोठे बघितले पाहिजे, ते पूर्ण करण्याची आपल्यात जिद्द ठेवली पाहिजे. आणि सर्वांना आता बघा, तुम्ही शाळेत असतात मुलं मुली, तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं असेल गुड टच काय, बॅड टच काय, मुलींनाही सांगितलं असेल. तुम्ही कुठला व्यक्ती तुमच्या संदर्भात कसा बोलतोय, आता जर तुम्ही शाळेत वावरताना एखादी मुलगा तुमचं नाव घेत असेल, काही असेल, तुम्हाला त्या गोष्टी आणि आवर्जून शिक्षकांनी मुलांना की ते शिकवलं पाहिजे की तुम्हाला कोण कशा याने बोलतंय बघतंय ते कळलं पाहिजे. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही आवर्जून अशा गोष्टींकडे लक्ष द्या. आणि मी सर्वांना एकच सांगणार आहे की आता सगळ्यांचे परीक्षेचे दिवस सुरू होत आहेत, तर परीक्षा करण्यासाठी अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा आहे. मन लावून अभ्यास करा आणि खूप मोठी भरारी घ्या. आणि मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली आणि मेन म्हणजे आज माझा इथे सत्कार ठेवला, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि माझे